मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा समृद्धी महामार्ग आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। पिंपळगाव निपाणी येथे एका ठेकेदाराने गिट्टी प्लॉटसाठी मोजे माळेगाव येथे शेती विकत घेतली व ती गिट्टी एनसीसी या कंस्ट्रक्शन कंपनीला पुरवण्यात येते, परंतु त्या गिट्टीची ट्रकची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता शेतकरी चंद्रमणी हरिभाऊ गजबिये यांच्या शेतातून बळजबरीने गिट्टीच्या ट्रकची वाहतूक करीत असल्याची तक्रार चंद्रमणी गजबिये यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। पिंपळगाव निपाणी येथील हरिभाऊ सांगोजी गजबिये यांना ई क्लास सरकारी मोजा माळेगाव शेत सर्वे नंबर 19 भोगट 2 ची शेत जमीन मिळाली। त्या शेत जमिनीमधून बैलगाडीचा रस्ता शेतकऱ्यांना वाहिती करीत होता, परंतु त्यांच्या शेत जमिनीच्या पलीकडे गिट्टी खदान प्लॉट आहे। त्या खदानावरून ट्रक ये जा करीत असल्याने शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता शेतातील मध्यभागी 33 फूट शेत जमीन रस्त्यावर बळजबरीने घेतल्या गेली। या कंस्ट्रक्शनचा इंजिनियर अरविंद चव्हाण यांना शेतकऱ्याने वारंवार ट्रक या रस्त्यावर चालू नका असे सांगितले, परंतु त्यांनी शेतकरी चंद्रमणी हरिभाऊ गजबिये यांना धमकी दिली व जे होईल ते करा, आम्ही स्वतः तहसीलदार यांना लाच देऊ तरी आम्ही हा रस्ता घेऊ अशा उद्धट शब्दात उत्तरे दिली। शेतातील मध्यभाग 33 फूट रस्त्यात गेल्याने शेतीची वाही पेरी कोणत्या पद्धतीने करावी व कशी करावी असा मोठा प्रश्न शेतकरी चंद्रमणी हरिभाऊ गजबिये यांच्या पुढे उपस्थित झाला। तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, परंतु 3 महिने उलटूनही कुठल्याच प्रकारची चौकशी करण्यात आली नाही व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन 1 महिना झाला तरी सुद्धा कुठल्याच प्रकारची चौकशी अजूनपर्यंत झाली नसल्याचे चंद्रमणी हरिभाऊ गजबिये यांनी व्हीसीएन न्यूजशी बोलताना सांगितले। या शेतकऱ्याला जिल्हाधिकारी यांनी न्याय द्यावा, अन्यथा सहकुटुंब उपोषणाला बसणार असा या पीडित शेतकऱ्यांनी इशारा दिला। नांदगाव खंडेश्वरवरून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा विशेष वृत्तांत।